सोसायटी चिनारमाला सोसायटीचे सर्व सदस्य कुमार मोहित मंजुला शकून पाटील हा म्हणजे अग्निवीर ट्रेनिंग आणि परेड पूर्ण झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करायला आम्ही पूर्ण टीम आलेले आहे. आणि खरोखर आम्हाला खूप अभिमान वाटतो की आमच्या गावातला सुपुत्र ज्यांनी म्हणजे आमचं रक्षण करायची जी कसम घेतली ती पूर्ण केली आणि आई वडिलांचं एवढं मोठं नाव केलंय की त्याला ओळखत त्याला बघितलं नसेल त्यांनी पण स्टेटस ठेवला आणि त्याला अभिमान वाटत होता की यार आमच्या पिंपळास गावचा मुलगा म्हणजे एक सोल्जर झाला, सैनिक झाला. म्हणजे आता आम्ही मस्तपैकी झोपू कारण आमचा पोरगा तिथं बंदूक घेऊन कोणी येणार नाही आमच्याकडे बघायला. म्हणून आम्ही मोहितचं खूप खूप म्हणजे अभिनंदन करतो आणि त्याला पुढच्या भविष्यासाठी म्हणजे आम्ही शुभेच्छा सर्व देतो. आणि म्हणजे अशीच त्याची प्रेरणा घेऊन म्हणजे जी तरुण पिढी आमच्या पाठीमागे येते त्यांनी प्रेरणा घेऊन असंच काहीतरी निर्णय घ्या की जेणेकरून आपल्या आई वडिलांचं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या गावाचं नाव म्हणजे सर्वत्र मोठं होईल, प्रसिद्ध होईल असं त्यांनी काही काम करावं. आणि एक प्रेरणा ठरलेला आहे पिंपळास गावासाठी मोहित आणि आम्ही त्याला शुभेच्छा देतोय. आणि आमच्यातर्फे एक छोटस म्हणजे त्याला गिफ्ट आणलेलं आहे, आमचे ऍडव्होकेट संजय सर देतील तर आम्ही त्याच्या सोबत आहे. आणि आता थोडस म्हणजे एक शिक्षकी पेशा आमचे आदर्श शिक्षक राजू नागावकर सर थोडे आपल्याला 2 शब्द सांगतील त्याच्याबद्दल. खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे पिंपळास गावासाठी की सामान्य कुटुंबातला मुलगा असामान्य कर्तृत्व दाखवण्यासाठी देशाचं रक्षण करण्यासाठी पुढे चाललेला आहे. सर्व पंचक्रोशीतच नाही तर आपल्या भिवंडी तालुक्यात ठाणे जिल्ह्यामध्ये मोहित मंजुळा शकून पाटील हे नाव प्रसिद्ध झालेलं आहे. नाव वाचल्यानंतर मंजुळा आणि शकून हे दोन्ही नाव त्याच्यामध्ये आहेत. जितकं त्याचं स्वतःचं योगदान आहे कर्तृत्व निर्माण करण्यामध्ये तेवढंच त्याच्या आई वडिलांना ते श्रेय जात आहे. आणि आजच्या आधुनिक काळामध्ये एवढी मेहनत, प्रचंड मेहनत घेऊन पुढे जाणे देशासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे. असं म्हणतात की स्टुडंट्स आर द फ्युचर ऑफ नेशन अँड द टीचर आर द बिल्डर ऑफ नेशन. म्हणजे विद्यार्थी हा देशाचा भविष्य आहे आणि शिक्षक हा देशाचा निर्माता आहे. ज्या प्रहार अकॅडमी मधून हा विद्यार्थी घडला तो देशकार्यासाठी घडणार आहे. आणि त्याला ते ज्ञान त्या प्रहार अकॅडमी मध्ये ज्या शिक्षकांनी दिलं त्या ज्ञानाचा त्यांनी चांगल्या प्रकारे उपयोग केला, मेहनत केली. प्रचंड मेहनत आहे आजच्या काळामध्ये की मौज मजेचा दिवस असताना, क्षण असताना अभ्यास करून, मैदानी मेहनत करून, सर्व या गोष्टींवर मात करून तो पुढे चाललाय. हे आपल्यासाठी पिंपळास गावासाठी अतिशय महत्वाची, आनंदाची गोष्ट आहे की सर्व स्तरामध्ये पिंपळास गावचे विद्यार्थी किंवा अनेक लोक, व्यक्ती, मुली वगैरे पुढे चाललेल्या आहेत. पण एक हा मोहित असा ठरला, एक दागिन्यासारखा चमकणारा ठरला की तो देशासाठी पुढे चाललेला आहे. आणि त्याचं जे स्थान आहे, त्याचे जे कर्तृत्व आहे हे इतर सर्वांपेक्षा श्रेष्ठच आहे. भारत माता की जय. पुन्हा एकदा आम्ही फोटो काढू. थांब ना, फोटो एक काढू. अभिमान खूप वाटते बाबू. मी आता 11वी.